कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटल्याची घटना आज पहाटे घडली आहे। कालव्याचं पाणी थेट शेतशिवारात शिरल्यानं शेती पिके आणि शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। पहाटेच्या सुमारास कालवा फुटल्यानं परिसरातील अनेक शेतांमध्ये मोठ्या वेगानं पाणी शिरलं आणि संपूर्ण शेती जलमय झाली। उभ्या पिकांसह साठवून ठेवलेल्या शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। कालव्याची वेळेत दुरुस्ती न झाल्यानं अनेक ठिकाणी तो धोकादायक बनला असून वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आज घडलेली घटना ही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत। दरम्यान कालवा फुटल्यानंतर शेतकऱ्यांनाच धरणावर जाऊन पाणी बंद करावं लागलंय। मात्र यावेळी संबंधित अधिकारी घटनास्थळी उपलब्ध नसल्यानं संताप अधिक वाढला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता होत आहे।